आज दुपारच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील माधान असेल सोनेरी गावामध्ये फुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नदीला देखील पूर आलेला आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर माधान गावातल्या आरोग्य केंद्र जे आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं आहे। सोबत शाळांमध्ये मंदिरामध्ये पाणी घुसलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर पाऊस संपूर्ण या भागामध्ये झालेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आरोग्य विभागाला बसलेला आहे। मंदिरात पाणी गेलेलं आहे। अनेक घरामध्ये पाणी गेल्यानं धान्य असेल त्यानंतर घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या ओल्या झालेल्या आहेत। नुकसान मोठं संपूर्ण या भागामध्ये झालेलं आहे। रस्ता बंद झालेला आहे। अनेक लोक जर आपण पाहिलं घरावर जे आहे ते अडकलेले आहेत। दुसरीकडे या ठिकाणी एका दिव्यांग काकाचं हे घर आहे आणि या पावसामुळे जे आहे ते पुराचं पाणी संपूर्ण या घरामध्ये शिरलेलं आहे। मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे। काका किती वाजता पाऊस आला, काय नुकसान झालं? साधारण 1:30च्या सुमारास झालं। तेव्हा नुकसान म्हणजे याच्या घरात पाणी आलं। याच्यात वस्तू होत्या माझ्या सायकल हे ते वस्तू राहण्याचे ते पुरामुळं इकडे निघून गेलं। किती वर्षापासून राहता तुम्ही या ठिकाणी? मी 96 पासून राहतो सर इथं। काय नुकसान झालं, काय काय? काही सायकल वगैरे होते, हे सामान साहित्य होतं त्याच्यात। कोठा होता माझा गुरांचा आणि त्याच्यात माझं बाकी साहित्य काही नाही आहे। आपण नक्कीच बघू शकतो पावसामुळे जे आहे ते मोठं नुकसान संपूर्ण या भागामध्ये झालेलं आहे। माधान गावाला जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। शेतांना जर आपण पाहलं शेतांमध्ये जर अक्षरशः तलाव सदृश्य परिस्थिती संपूर्ण या भागामध्ये निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, माधान, चांदूर बाजार, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।